नमस्कार. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत या कर्मचाऱ्यांविषयी थकीत वेतन अदा करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित. जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी समोर येत आहे. थकीत वेतन अदा करण्याबाबत शासन विभागामार्फत दिनांक 6/11/2025 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयानुसार माननीय उच्च न्यायालय मुंबई व खंडपीठ औरंगाबाद येथे कर्मचाऱ्यांना मानधन अदा करण्याविषयी एकूण 2,58,44,856 रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे. यानुसार नियुक्ती दिनांक ते ऑगस्ट 2025 पर्यंतचे वेतन अदा करणे कामी अनुदान वितरित करण्यात आले आहेत. तसेच माहे सप्टेंबर 2025 ते मार्च 2026 पर्यंतचे मानधन अदा करणे कामी निधीचे वितरण करण्यात आले आहेत. थकीत मानधनाची रक्कम ही संबंधित विषय शिक्षकांच्याच खात्यांमध्ये जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच याबाबत कोणतीही अनियमितता झाल्याचे निदर्शनास आल्यास विभागाला जबाबदार धरण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहेत.